नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। आपण बघतोय सिमिलॅरिटी आणि सिमिलॅरिटी मधलं आजचं जे लेक्चर आहे ते लेक्चर नंबर 7 आहे आणि आजच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 1.2। या आधीचे लेक्चर जर तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। तर चला मग चालू करूया प्रॅक्टिस सेट 1.2। तर पहिला क्वेश्चन आपल्याला काय दिलेला आहे बघा, तर गिवन बिलो आर सम ट्रायंगल्स। आपल्याला काय दिलेले आहेत? सम ट्रायंगल्स, काही ट्रायंगल्स दिलेले आहेत आणि काय दिले आहे बघा, अँड लेंथ ऑफ द लाईन्स, आणि त्या ट्रायंगल्स वरच्या ज्या लेंथ आहेत त्या लेंथ सेगमेंट आपल्याला दिलेले आहेत। आयडेंटिफाय इन विच फिगर रे पीएम, रे पीएम म्हणजे बघा रे पीएम इज द बायसेक्टर ऑफ अँगल QPR, म्हणजे रे पीएम हा QPR चा बायसेक्टर आहे हे आपल्याला प्रूफ करायचं किंवा सांगायचंय। आज ते कसं सांगायचं ते आपण बघूया। तर फर्स्ट आपल्याला काय दिलेलं आहे बघा, गिवन, काय गिवन दिलेलं आहे तर इन अ ट्रायंगल, काय ट्रायंगल आहे आपला PQR, PQR। आता काय काय दिलेलं आहे बघा, तर PQ इज इक्वल्स टू किती दिलेलं आहे इथं 7 दिलेलं आहे। नेक्स्ट PR इज इक्वल्स टू किती दिलेलं आहे आपल्याला 3 दिलेलं आहे। नेक्स्ट बघा QM इज इक्वल्स टू 3.5 दिलेलं आहे आणि MR किती दिलेलं आहे आपल्याला तर 1.5 दिलेलं आहे। मग आता आपल्याला कॉन्व्हर्स थेरम जर काढायचं असेल तर आपल्याला काय करायला लागेल, तर रेशो हे इक्वल आहेत हे बघायला लागेल। आता बायसेक्ट, अँगल बायसेक्ट असेल त्यावेळेला काय होतं बघा, तर QM अपॉन MR इज इक्वल्स टू QP अपॉन PR असतात। आता आपण काय करणार आहे, तर रेशो प्रपोर्शन मध्ये आहेत का हे चेक करणार आहे। म्हणजे फर्स्ट आपल्याला काय करायला लागेल बघा, तर मी फर्स्ट काय घेतलेलं बघा, तर PQ अपॉन PR घेतलं। आता PQ अपॉन PR जर घेतलं तर इथं बघा 7 अपॉन 3 आहे, म्हणजे त्याला आपण काय करणार आहे नंबर 1 दिलं। दुसरं घेताना काय घेतलं, QM अपॉन MR, QM अपॉन MR केलं। आता QM किती आहे इथं 3.5 अपॉन 1.5। आता डिवाइड केलं तर इथं दोन्ही टेबल काय आहेत तर 5 च्या टेबल मध्ये आहेत। आता दशांश अपूर्णांकांचा भागाकार कसा करायचा त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। आपण गणिताचा बेस या प्लेलिस्ट मध्ये ती तुम्ही बघून घ्या, किंवा आडवा भागाकार पद्धतीने भागाकार कसा करायचा त्याची लिंक त्या प्लेलिस्ट मध्ये आहे। त्यामुळे तुम्हाला जे बेसिक गोष्टी आहेत त्या सगळ्या तिथे तुम्हाला बघायला मिळतील। आता इथे बघा, इथं जर डिवाइड केलं तर इथंच बघा 5 7 जा 35 आणि 5 3 जा किती होतात तर 15 होतात आणि 1 डिजिट पॉइंट्स होते, त्यामुळे ते काय झालेले आहेत कॅन्सल झालेले आहेत। किंवा तुम्ही पॉइंट काढून टाकायचं असेल तर मल्टिप्लाय बाय 10 या मेथडने जरी सॉल्व्ह केलं तरीही चालेल। आता इथे बघा हे नंबर 2 आले। आता रेशो बघितले तर बघा इथं 7 अपॉन 3 आलेले आहे, इथं पण 7 अपॉन 3 आलेले आहे, म्हणजे दोन्ही इक्वल आलेले आहेत। म्हणजेच काय झालेलं आहे बघा, इथं PQ अपॉन PR इज इक्वल्स टू QM अपॉन MR आलेलं आहे, बरोबर। आणि हे जर रेशो इक्वल असतील आपले तर काय असणार आहे आपला, तर रे PM इज बायसेक्ट द अँगल, कुठला अँगल बायसेक्ट केलाय QPR। तर हे कशामुळे झालेलं आहे बघा, तर बाय द कॉन्व्हर्स थेरम ऑफ अँगल बायसेक्ट। ठीक आहे, त्याच पद्धतीने आता आपण दुसरं एक्झाम्पल बघणार आहे। दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला गिवन काय दिलेलं आहे बघा, गिवन ट्रायंगल कुठला दिलेला आहे PQR। ठीक आहे, यामध्ये जे सेगमेंट लेंथ दिलेले आहेत त्या काय आहेत बघा, PQ ची लेंथ काय दिलेली आपल्याला 10 दिलेली आहे। दुसरी PR ची लेंथ जी आहे ती किती दिलेली आहे 7 दिलेली आहे। नेक्स्ट बघा RM इज इक्वल्स टू किती दिलेले आहे आपल्याला तर 6 दिलेले आहे, आणि त्याच पद्धतीनं MQ किती दिलेले आहे तर MQ इज इक्वल्स टू किती दिलेले आहे 8 दिलेले आहे। आता अँगल बायसेक्टर नुसार जर रेशो घेतले तर काय असणार आहे बघा आपले, तर RP अपॉन PQ इज इक्वल्स टू इथे किती आहे 7 अपॉन 10, 7 अपॉन 10। आता 7 अपॉन 10 जे आहे ते कशाच्याच टेबल मध्ये नसल्यामुळे 7 अपॉन 10 ऍज इट इज तसेच राहतील। दुसरा जो रेशो होतो आपला तो काय आहे आपला, तर RM अपॉन MQ इज इक्वल्स टू 6 अपॉन 8। आता 6 अपॉन 8 2 च्या टेबल मध्ये आहे, त्यामुळे 2 ने जर डिवाइड केलं तर इथे येताना 2 3 जा आणि 2 4 जाईल, नंबर 2 देईल। आता नंबर 1 आणि नंबर 2 जर ऑब्झर्व केलं आपण तर काय होईल बघा, तर RP अपॉन PQ इज नॉट इक्वल टू RM अपॉन MQ, आणि हे जो दोन्ही रेशो इक्वल नसल्यामुळं काय असणार आहे तर रे PM डज नॉट बायसेक्ट
द अँगल बायसेक्ट अँगल, कुठला अँगल आहे आपला, तर RPQ. आता यामधलं थर्ड वन एक एक्झाम्पल आहे, डायग्राम दिलेली आहे बुक्स मध्ये, ते तुम्ही होमवर्कला करायचं आहे. आता आपण बघतोय सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन बघतोय आपण, आणि सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं बघा. तर इन अ ट्रायंगल PQR, ट्रायंगल PQR दिलेला आहे. PM इज इक्वल्स टू 15 दिलेलं आहे. PM म्हणजे कुठं बघा, P पासून M पर्यंत जे डिस्टन्स आहे ते किती दिलेलं आहे आपल्याला, तर 15 दिलेलं आहे. PQ इज इक्वल्स टू किती दिलेलं आहे, P पासून Q पर्यंत, म्हणजे हे टोटल इथून इथपर्यंत जे डिस्टन्स आहे ते 25 दिलेलं आहे. नेक्स्ट PR, P पासून R पर्यंत, म्हणजे ह्या P पासून टोटल ह्या R पर्यंत जे डिस्टन्स आहे ते आपल्याला किती दिले आहे, 20 दिलेलं आहे. आणि N पासून R चं जे डिस्टन्स आहे ते किती दिलेलं आहे, 8 दिलेले, म्हणजे N पासून R हे किती दिलेले आहे, 8 सेंटीमीटर किंवा 8 युनिट दिलेलं आहे. स्टेट वेदर लाईन NM, म्हणजे कुठली लाईन बघा, NM ही लाईन काय आहे, पॅरलल टू द साइड RQ ह्या साइडला पॅरलल आहे हे दाखवायचंय. आता हे कसं दाखवणार, मगाची जी डायग्राम होती ती अँगल बायसेक्टची होती, त्यामुळे आपण त्या मेथडनी गेलेलो आहे. आणि आताची जी डायग्राम आहे ती बीपीटी थेरमची आहे, त्याच्यामुळे आपण काय करणार आहे, बीपीटी थेरम म्हणजे कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी थेरम यूज करून हे डायग्राम आपण काय करणार आहे, प्रूव्ह करणार आहे की NM पॅरलल टू RQ कसं होईल. आता त्यासाठी बघा, फर्स्ट आपल्याला काय करायला लागतं, तर गिव्हन लिहायला लागतं. म्हणजेच बघा, गिव्हन इन अ ट्रायंगल PQR मध्ये आपल्याला दिलेले काय काय आहेत बघा. तर PM इज इक्वल्स टू 15 दिलेले आहे, PQ इज इक्वल्स टू 25 दिलेले आहे, PR इज इक्वल्स टू 20 दिलेले आहे, आणि NR इज इक्वल्स टू काय दिलेले आहे, 8 दिलेले. आता बघा, बीपीटी थेरम आपण यूज करतो त्यावेळेला रेशो कुठल्या प्रपोर्शन मध्ये असतात, तर PN अपॉन NR आणि PM अपॉन MQ हे रेशो काय असतात, इक्वल असतात. पण आता गिव्हन मध्ये देताना आपल्याला काय दिलेलं नाहीये, PN दिलेलं नाही आणि MQ दिलेलं नाहीये. म्हणजे फर्स्ट आपल्याला काय करायला लागेल, ते दोन्ही व्हॅल्यूज किंवा दोन्ही सेगमेंटची जी लेंथ आहे ती फाइंड आउट करून घ्यावी लागेल. म्हणजेच बघा, फर्स्ट बघा, इन अ ट्रायंगल PQR काय करणार आहे आपल्याला, तर PN जर काढायचं झालं तर PN म्हणजेच काय असतं बघा, तर टोटल लेंथ किती आपली, तर PR आहे, मायनस जर आपण NR मायनस केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, PN फाइंड होणार आहे. म्हणजेच इथं काय होईल बघा, 20 मायनस 8 म्हणजेच किती झालेले आपले, तर 2 राहिले, 1 12, म्हणजेच PN इज इक्वल्स टू किती राहिलेले, 12 राहिलेले. आता त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचंय, तर MQ फाइंड करायचंय. आता जेव्हा टोटल लेंथ असते, टोटल लेंथ मधून ही ज्यावेळेला मायनस करू त्यावेळेला आपल्याला काय मिळणार आहे, MQ मिळणार आहे. म्हणजेच PQ इज इक्वल्स टू काय असतं, तर PM प्लस MQ असतं, पण MQ इज इक्वल्स टू काय असणार आहे तुमचं, PQ मायनस PM असणार आहे. म्हणजेच MQ ज्यावेळेला आपण फाइंड करू, MQ इज इक्वल्स टू काय असणार आहे, PQ मायनस PM. आता PQ किती होता आपला, तर 25 होता, म्हणून 25 मायनस PM किती होता, 15 होता, म्हणजेच किती राहिले बघा, 5 मधनं 5 गेले 0 राहिले, 2 मधनं गेले 1 राहिले, म्हणजे MQ इज इक्वल्स टू किती आलेले आपलं, 10 आलेले. आता जर आपण बीपीटी नुसार जर रेशो घेतले तर ट्रायंगल कुठला आहे, ट्रायंगल PQR बरोबर आहे. फर्स्ट रेशो कुठला घेतला आपण, तर PN अपॉन NR घेतला. आता PN ची व्हॅल्यू किती आली होती आपली, तर 12 आली होती, म्हणून इथे 12 घेतले, आणि NR किती आहे आपला, तर 8 आहे. डिवाइड केलं, 4च्या टेबलमध्ये दोन्ही नंबर आहेत त्यामुळे 4 ने डिवाइड केलं तर 4 3 जा आणि 4 2 जा, ह्याला नंबर 1 दिला. त्याच पद्धतीने इकडची साईड घेतली आपण, तर इथं बघा PM अपॉन MQ घेतलं तर इथं बघा 15 अपॉन इकडचा जो नंबर होता तो 10 होता. आता 15 आणि 10 5च्या टेबलमध्ये आडवा भागाकार पद्धती, म्हणजे 5 3 जा 15 आणि 5 2 जा 10, म्हणजे ह्याला नंबर 2 दिले. दॅट्स वाय PN अपॉन NR इज इक्वल्स टू PM अपॉन MQ आलेले. आता ज्या वेळेला रेशो प्रपोर्शन मध्ये येतात म्हणजे इक्वल येतात त्यावेळेला त्या दोन लाईन ज्या असतात त्या काय असतात, एकमेकांना पॅरलल असतात. म्हणजेच काय असणार आहे इथं, रिझन काय असणार आहे आपलं, बाय द कॉन्व्हर्स थेरम ऑफ BPT. तुम्ही BPT लिहू शकता किंवा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम लिहू शकता. आता त्याच्यामुळे काय होतं, रेशो प्रपोर्शन होते, त्यामुळे लाईन काय असणार आहेत आपल्या, NM पॅरलल लाईन काय असणार आहे तुमची, RQ असणार आहे. आणि हे आपल्याला काय करायचं, प्रूफ करायचं. म्हणजे इथे लिहू शकता तुम्ही, हेन्स द प्रूफ.
क्वेश्चन नंबर 3 बघतोय. क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा. तर इन अ ट्रायंगल MNP NQ इज अ बायसेक्टर ऑफ अँगल N. NQ इथं नाव लिहायचं राहिलं आपलं Q. NQ इज अ बायसेक्टर ऑफ अँगल N. बायसेक्टर असल्यामुळे हे दोन्ही अँगल काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. ठीक आहे. आता गिव्हन देताना काय दिलेलं आहे बघा त्यांनी, इफ MN इज इक्वल्स टू 5. MN किती दिलेलं आहे, 5 दिलेलं आहे. PN इज इक्वल्स टू किती दिलं आहे, P पासून N 7 दिलेलं आहे. MQ इज इक्वल्स टू 2.5 दिलेलं आहे. देन QP आपल्याला काय करायचंय, फाइंड करायचंय. म्हणजे ही जी लेंथ आहे ती आपल्याला काय करायचंय, फाइंड करायचंय. पण त्याआधी आपण काय करणार आहे, गिव्हन लिहिणार आहे. गिव्हन इन अ ट्रायंगल, कुठला ट्रायंगल आहे आपला, MNP बरोबर. NQ हा काय, बायसेक्टर ऑफ अँगल N बरोबर. आता देताना काय दिलेलं आहे बघा, तर MN इज इक्वल्स टू 5 दिलेलं आहे. PN इज इक्वल्स टू 7 दिलेलं आहे. MQ इज इक्वल्स टू 2.5 दिलेले आहे. आणि फाइंड काय करायचंय, टू फाइंड काय करायचंय आपल्याला, QP फाइंड करायचंय. ठीक आहे. आता बघा इथं आपल्याला बायसेक्ट झालेला अँगल दिलाय, म्हणजेच आपल्याला कुठला थेरम यूज करायचा आहे, बाय अँगल बायसेक्ट थेरम. आता अँगल बायसेक्ट थेरम आपला काय सांगतो, तर MQ अपॉन QP, म्हणजेच इथं काय येणार आहे बघा, MQ अपॉन QP इज इक्वल्स टू काय असणार आहे आपलं, MN अपॉन NP. MN अपॉन NP. आता तुम्ही म्हणत असाल की हा रेशो घ्यायचा कसा, जर तुम्ही या पॉइंट पासून घेतला तर PQ अपॉन QM घ्यायचंय आणि याच पॉइंट पासून पुढचा रेशो घेताना काय येणार आहे, PN अपॉन MN घेणार आहे किंवा NM येणार आहे. पण आता मी M पासून स्टार्ट केलंय त्यामुळे काय होईल बघा, MQ अपॉन QP इज इक्वल्स टू MN अपॉन MP किंवा NP असणार आहे. ठीक आहे. आता यामध्ये आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. तर व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर बघा, MQ किती होता आपला, M पासून Q किती आहे, 2.5. ठीक आहे. अपॉन QP किती आहे माहित नाहीये, तो आपल्याला फाइंड करायचा आहे. इज इक्वल्स टू MN किती होता, तर 5 होता आणि NP किती होता आपला, तर 7 होता. आता बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर हा जो QP होता तो इकडे मल्टिप्लाइडला जाईल, हा 7 इकडे मल्टिप्लाइडला येईल आणि 5 डिवाइड मध्ये येईल. म्हणजेच काय होईल, तर 2.5 into 7 upon 5 is equals to QP होईल. आता 5 च्या टेबल मध्ये 25 आहे, 5 5 जा 25, म्हणजेच काय होईल, तर 5 5 जा 25, पण 1 डिजिट पॉइंट होता त्यामुळे इथं देताना आपण काय करणार आहे, 1 डिजिट पॉइंट देणार आहे. म्हणजेच 0.5 into 7 राहिलेलं आहे इथं. 0.5 into 7 is equals to QP. म्हणजेच QP is equals to 7 5 जा 35 आणि मल्टिप्लिकेशन मध्ये ज्यावेळेला आपण पॉइंट काउंट करतो त्यावेळेला पाठीमागून काउंट करतो, म्हणजे 1 डिजिट पॉइंट आहे. म्हणजे आन्सर जे असणार आहे ते किती असणार आहे आपलं, QP is equals to 3.5. QP is equals to 3.5 हे आपलं काय असणार आहे, आन्सर असणार आहे. फोर्थ वन क्वेश्चन बघतोय आणि फोर्थ वन क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं बघा, मेजर्स ऑफ सम अँगल्स इन फिगर. म्हणजे आता इथे बघा APQ किती दिलेलं आहे आपल्याला, 60 दिलेलं आहे आणि ABC किती दिलेलं आहे, 60 अँगल दिलेलं आहे. ठीक आहे. प्रूव्ह दॅट, प्रूफ काय करायचं आपल्याला, AP अपॉन PB म्हणजेच AP अपॉन PB इज इक्वल्स टू AQ अपॉन QC. AQ अपॉन QC हे आपल्याला काय करायचंय, प्रूफ करायचंय. आता त्यासाठी बघा फर्स्ट आपल्याला काय लिहायला लागेल, तर गिव्हन. आता गिव्हन मध्ये त्यांनी काय सांगितलेले, तर दोन अँगल दिलेले आहेत. कुठले अँगल दिलेले आहेत, तर अँगल कुठला दिलाय बघा, APQ इज इक्वल्स टू 60 डिग्री आणि दुसरा अँगल दिलेला आहे आपल्याला, तर ABC इज इक्वल्स टू 60 डिग्री. आणि आपल्याला प्रूफ काय करायचंय, टू प्रूफ काय करायचंय आपल्याला, ए दिलेले AP अपॉन PB इज इक्वल्स टू AQ अपॉन QC. ठीक आहे. आता त्यासाठी काय करायला लागेल बघा, तर इथं बघा तुम्हाला हा अँगल आणि हा अँगल इक्वल दिलेला आहे, म्हणजे ते दोन्ही अँगल काय आहेत, इक्वल आहेत. त्यामुळे ते दोन्ही अँगल काय होतील, तर करस्पॉन्डिंग होतील फॉर द पॅरलल लाईन्स. ठीक आहे. त्यामुळे काय होईल, तर PQ पॅरलल टू काय असणार आहे, BC असणार आहे. आणि ह्या दोन लाईन जर एकमेकांना पॅरलल असतील तर आपण BPT थेरम यूज करू शकतो आणि फ्रॉम BPT काय प्रूफ होईल आपलं, AP अपॉन PB इज इक्वल्स टू AQ अपॉन QC हे प्रूफ होईल. ते आपण फक्त आता राईट करायचे. म्हणजेच बघा प्रूफ. आता प्रूफ मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, इन अ ट्रायंगल. कुठला ट्रायंगल आहे, ABC. ठीक आहे. फर्स्ट आपल्याला काय दिलेलं आहे, तर अँगल AP
क्यू इज इक्वल्स टू 60 डिग्री दिलेले आहे आणि त्याच पद्धतीनं ABC पण किती दिलेले आहे आपल्याला 60 डिग्री दिलेले आहे. आता हे दोन्ही अँगल 60 डिग्री आहेत त्यामुळे हे दोन्ही इक्वल लिहू शकतो आपण. म्हणजेच बघा अँगल APQ इज इक्वल्स टू मीन्स कॉन्करंट अँगल ABC. आता हे दोन्ही कॉन्करंट अँगल असतील तर काय होईल बघा, तर PQ पॅरलल टू काय असणार आहे आपला BC असणार आहे. रिझन काय असणार आहे आता, करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर पॅरलल लाईन. ठीक आहे. आता हे दोन्ही लाईन जर एकमेकांना पॅरलल असतील तर त्याचे जे रेशो जे आहेत ते रेशोज काय असणार आहेत आपले इक्वल असणार आहेत. म्हणजेच कुठले बघा, इन अ ट्रायंगल कुठला ABC, तर PQ पॅरलल काय दिलेलं आहे आपल्याला BC दिलेलं आहे. PQ ही जर BC ला पॅरलल असेल तर अशा वेळेला काय होतं, तर ते जे तयार झालेले रेशोज आहेत ते काय असतात एकमेकांना प्रपोर्शन मध्ये असतात. म्हणजे AP अपॉन PB इज इक्वल्स टू काय असणार आहे AQ अपॉन काय असणार आहे QC. इथं काय येणार आहे रिझन आपलं फ्रॉम BPT आणि हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं म्हणून हेन्स द प्रूफ. क्वेश्चन नंबर 5 बघतोय आणि क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपल्याला काय सांगितलेलं बघा, इन अ ट्रॅपेझियम ABCD साइड AB. आता एक ट्रॅपेझियम दिलाय, कुठला ट्रॅपेझियम ABCD. म्हणजे आपण फर्स्ट गिव्हन मध्ये राईट काय घेतलं, तर गिव्हन काय सांगितलेलं आहे, इन ट्रॅपेझियम ABCD. आता ABCD हा एक आपला ट्रॅपेझियम आहे, पण गिव्हन देताना काय सांगितलेलं आहे बघा, साइड AB पॅरलल साइड PQ, पॅरलल साइड काय दिलेलं आहे DC. म्हणजे AB ला PQ आणि PQ ला DC या तिन्ही लाईन एकमेकांना काय पॅरलल आहेत. देअरफॉर PQ पॅरलल टू काय असणार आहे तुमची AB आणि पॅरलल टू काय असणार आहे CD किंवा DC दिलेले आहे. ठीक आहे. तर आता बघा गिव्हन मध्ये तुम्हाला AP इज इक्वल्स टू 15 दिलेले आहे. म्हणजे AP ची जी लेंथ आहे ती किती दिलेली आहे, इथून इथपर्यंतची 15 दिलेली आहे. PD किती आहे बघा, P पासून D जे आहे ते 12 दिलेलं आहे इथून इथपर्यंतची. QC इज इक्वल्स टू 14 दिलेले आहे. म्हणजे Q पासून हे जी लेंथ आहे ती किती दिलेली आहे 14 दिलेली आहे. आणि फाइंड काय करायचंय तुम्हाला, तर BQ आपल्याला काय करायचंय फाइंड करायचं आहे. आता फर्स्ट आपण जे लेंथ दिलेले ते लिहून घेऊया. AP इज इक्वल्स टू 15, PD इज इक्वल्स टू 12, QC इज इक्वल्स टू 14 आणि फाइंड काय करायचंय आपल्याला, टू फाइंड काय फाइंड करायचं आपल्याला BQ फाइंड करायचंय. ठीक आहे. आता यामध्ये आपण फर्स्ट काय करणार आहे बघा, जर तीन लाईन एकमेकांना पॅरलल असतील आणि AD आणि BC ह्या दोन जर ट्रान्सव्हर्सल असतील तर प्रॉपर्टीज ऑफ 3 लाईन्स पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सलची जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी आपण इथं यूज करणार आहे. म्हणजेच बघा देअरफॉर द प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स and their transversal. काय प्रॉपर्टी, जर तीन लाईन एकमेकांना पॅरलल असतील आणि दोन ट्रान्सव्हर्सल असतील तर त्यांनी तयार केलेले जे रेशोज असतात ते रेशोज एकमेकांना काय असतात इक्वल असतात. म्हणजेच रेशो असताना काय येणार आहे बघा, AP अपॉन PD इज इक्वल्स टू काय असणार आपला BQ अपॉन QC. BQ अपॉन QC. आता यामध्ये आपण काय करणार आहे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहे. म्हणजेच काय होईल बघा, तर 15 अपॉन 12 इज इक्वल्स टू BQ आपल्याला दिलेलं नाहीये त्यामुळे BQ तसंच लिहिणार आहे आणि QC ची जी लेंथ आहे ती किती आपली 14 आहे. आता 14 हा डिवाइड मध्ये होता, इकडे गेल्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशनला जाईल. म्हणजेच BQ इज इक्वल्स टू हा 15 अपॉन 12 तसेच राहतील आणि हा जो डिवाइड मधला 14 होता तो काय होईल मल्टिप्लाइडला या साईडला घेईल. फक्त मी साईड चेंज करून लिहिलेले आहेत. आता या ठिकाणी बघा 12 आणि 14 जो आहे तो 2 च्या टेबलमध्ये आहे त्यामुळे 2 ने डिवाइड केलं तर 2 6 जा आणि 2 7 झालेले आहेत. आता बघा ह्यामध्ये दोन्ही टेबलला डिवाइड होत नाहीये त्यामुळे एक काम करू शकतो आपण, तर 6 ने 15 ला डिवाइड केलं तर इथे काय होईल बघा, 6 2 जा किती होतात तर 12 होतात आणि 3 राहतात. म्हणजे इथं पॉईंट दिला 30 झाले, 6 5 जा 30 म्हणजेच इथं आले 2.5 इंटू 7. म्हणजे 7 ने जेव्हा मल्टिप्लाय करू त्यावेळेला 7 5 जा 35 होतात, 3 आलेले आहेत. 7 2 जा 14, 14 प्लस 3 म्हणजे 17 येतात. म्हणजे 17.5 म्हणजे BQ जो असणार आहे तो किती असणार आहे आपला, तर 17.5 हे त्याचं काय असणार आहे आन्सर असणार आहे. क्वेश्चन नंबर 6 बघतोय. क्वेश्चन नंबर 6 मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा,
फाइंड QP युजिंग गिवन इन्फॉर्मेशन्स इन द फिगर. आता एक फिगर दिलेली आहे, तुम्हाला इकडे काहीच गिवन दिलेलं नाहीये, जे काही गिवन दिलेलं आहे ते सगळं फिगर मध्ये दिलेलं आहे. आता फिगरचं ऑब्झर्वेशन केलं तर यामध्ये बघा अँगल बायसेक्ट झालेला आहे. अँगल कुठला? एन अँगल बायसेक्ट केलाय कशानी? NQ नी बायसेक्ट केलेला आहे. आणि इथं देताना NM = 25 दिलेलं आहे, MQ = 14 दिलेलं आहे आणि MP किंवा NP किती दिलेलं आहे? तर 40 दिलेलं आहे. म्हणजे फर्स्ट आपल्याला काय करायला लागेल? गिवन राईट करून घ्यायला लागेल आणि आपल्याला फाइंड काय करायचंय? तर QP फाइंड करायचंय. म्हणजे ही जी साइड आहे ती फाइंड करायची आहे. आता त्यासाठी बघा इन अ ट्रायंगल, कुठला ट्रायंगल आहे आपला? तर MNP. ठीक आहे. कुठला अँगल बायसेक्ट झालेला आहे? तर अँगल N बायसेक्ट झालेला आहे. पण कुणी केलेलं आहे? तर NQ. म्हणजे लिहिताना काय लिहिणार आहे? NQ बायसेक्ट द अँगल N, म्हणजे N अँगलला बायसेक्ट केलेले आहे. गिवन देताना MN किती दिलेलं आहे आपल्याला? तर 25 दिलेलं आहे. दुसरं बघा MQ किती दिलेलं आहे? 14 दिलेलं आहे आणि NP किती दिलेलं आहे आपल्याला? तर 40 दिलेलं आहे. आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे? तर QP किंवा PQ फाइंड करायचं आहे. ठीक आहे. तर आता इथं आपल्याला काय होतं? तर अँगल बायसेक्टचा थेरम यूज होतो, त्यामुळे आपण काय करणार आहे? तर अँगल बायसेक्ट थेरमचं यूज करणार आहे. म्हणजे इथे लिहिताना काय लिहिणार आहे? तर बाय अँगल बायसेक्टर थेरम. ठीक आहे. आता अँगल बायसेक्टचा थेरम काय सांगतो बघा आपल्याला? तर MN/NP, म्हणजेच इथे येणार आहे MN/NP = हे जे बाय अँगल बायसेक्टर थेरम लिहिलेलं आहे तुम्ही, हे रिजन मध्ये लिहायचं असेल तरीही लिहू शकता किंवा या पद्धतीने लिहायचं असेल तरीही लिहू शकता. आणि पुढची बाजू जी बायसेक्ट केलेली बाजू आहे ती काय आहे आपली? MQ/QP. MQ/QP. आता यामध्ये आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहे. तर MN किती होतं आपलं? तर 25 होतं. NP किती होतं? तर 40 होतं. = MQ किती आहे? तर 14 आहे आणि QP किती आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. ठीक आहे. आता इथे परत एकदा क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये बघा QP इकडे आला, म्हणजे इथे बघा 25 × QP = 14 × 40 झालेले. आता हा 25 डिवाइड मध्ये होता, मल्टिप्लाइड मध्ये होता, इकडे गेल्यानंतर डिवाइड मध्ये जाईल. म्हणजे QP = 14/40/25. आता 25 आणि 40 हे 5 च्या टेबलमध्ये आहेत. तुम्ही डायरेक्ट डिवाइड केला तरी चालेल किंवा डायरेक्ट डिवाइड न करता तुम्ही आडव्या भागाकार पद्धतीने भागाकार कसा करायचा त्या पद्धतीने केला तरीही चालेल. आणि त्याची जर लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर गणिताचा बेस म्हणून प्लेलिस्ट आपण टाकलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये, त्यामध्ये आहे, ती तुम्ही बघून घ्या. तर इथे बघा 5 च्या टेबलमध्ये दोन्ही नंबर्स आहेत, त्यामुळे बघा 5 8 40 आणि 5 5 25. आता इथं दोघांना डिवाइड होत नाही, त्यामुळे 5 नी 14 ला किंवा 8 ला डिवाइड करून दोघांची मल्टिप्लिकेशन केली तरी चालेल किंवा 14 8 जा करून डिवाइड बाय 5 केले तरीही चालेल. तर इथे बघा 8 4 जा 32, 8 1 जा 8, 8 + 3 11 आले, 112 डिवाइडेड बाय 5 होते. आता ह्यांनी याला डिवाइड केलं तर बघा 5 2 जा किती होतात? तर 10 होतात. 1 राहिले. परत एकदा 5 2 जा 10, 2 राहिले, पॉईंट दिला, इथं 0 झाला आणि 5 4 जा किती होतात? तर 20 होतात. म्हणजेच QP हा किती असणार आहे आपला? तर 22.4 हे आपलं काय असणार आहे? आन्सर असणार आहे. म्हणजेच इथली जी लेंथ आहे ती किती असणार आहे? 22.4 हे आपलं आन्सर असणार आहे. क्वेश्चन नंबर 7 बघतोय. क्वेश्चन नंबर 7 मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा? इन फिगर इफ AB पॅरलल टू CD पॅरलल टू EF किंवा FE. AB पॅरलल काय आहे? तर CD आहे. CD पॅरलल टू काय आहे? EFE किंवा EF. ठीक आहे. आणि फाइंड काय करायचं आपल्याला? तर X फाइंड करायचं आहे. इथं आपल्याला BD दिलेलं आहे, DF दिलेलं आहे, AC दिलेलं आहे आणि CE फाइंड करायचं आहे. म्हणजे फर्स्ट आपण काय लिहिणार आहे? गिवन लिहिणार आहे. गिवन. यामध्ये बघा फर्स्ट आपल्याला काय दिलेलं आहे? तर AB पॅरलल टू CD दिलेलं आहे आणि पॅरलल टू काय दिलेलं आहे? FE दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे बघा? BD ची लेंथ दिलेली आहे 8 दिलेली आहे. नंतर DF दिलेलं आहे 4 दिलेलं आहे. AC आपल्याला 12 दिलेलं आहे आणि फाइंड काय करायचं आहे? तर CE जे आहे X ते आपल्याला फाइंड करायचं आहे. म्हणजे तिथे आपण कुठली प्रॉपर्टी यूज करू शकतो बघा? द प्रॉपर्टी ऑफ 3 parallel lines and their transversal. ठीक आहे. तर प्रॉपर्टी काय असते आपली? तर आपण जर या बाजूने घेतलं तर इथं काय येईल बघा आपलं? तर FD/DB = इथं काय असणार आहे आपलं? CE किंवा
EC अपॉन काय असणार आहे CA असणार आहे. आणि यामध्ये जर व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर इथे बघा 4/8 इज इक्वल्स टू काय असणार आहे आपलं तर x/12 असणार आहे. आता x/12 म्हणजेच इथं काय असणार आहे बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 12 डिवाइड मध्ये होतं इकडे आल्यानंतर काय होईल मल्टिप्लाइड होईल म्हणजेच बघा x म्हणजे आपण इथं काय करू शकतो तर 4 × 12 इज इक्वल्स टू x × 8 आणि हा जो 8 होता तो इथं डिवाइड मध्येच राहील म्हणजेच इथे येणार आहे 4 × 12 अपॉन 8 इज इक्वल्स टू x. 4 1 जा 4 2 जा आणि 12 ने डिवाइड केलं तर 2 1 जा आणि 2 6 जा देअरफॉर x इज इक्वल्स टू किती आलेलं आहे आपलं तर 6 आलेलं आहे. आणि आपल्याला अजून एक बाजू फाइंड करायला सांगितली ती म्हणजे AE आणि AE म्हणजेच ह्या दोघांची काय असणार आहे ऍडिशन असणार आहे. देअरफॉर AE इज इक्वल्स टू AC प्लस CE. AC किती आहे आपला तर 12 आहे. CE म्हणजेच x होता आणि x ची जी लेंथ आहे ती किती होती आपली तर 6 होती म्हणजेच AE इज इक्वल्स टू किती असणार आहे आपलं 80 असणार आहे. 8th क्वेश्चन बघतोय आपण आणि 8th क्वेश्चन आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा तर इन अ ट्रायंगल LMN म्हणजेच कुठला बघा LMN हा ट्रायंगल दिलेला आहे. रे MT बायसेक्ट अँगल LMN म्हणजे M अँगलला रे काय केलेला आहे MT नी बायसेक्ट केलेला आहे. म्हणजे फर्स्ट आपण काय करणार आहे गिव्हन राईट करून घेणार आहे. गिव्हन काय सांगितलेलं आहे गिव्हन ट्रायंगल LMN काय सांगितलेलं आहे तर रे MT बायसेक्ट अँगल M. ठीक आहे. आता म्हणजे तिथे आपण कुठला थेरम यूज करू शकतो तर अँगल बायसेक्टचा थेरम यूज करू शकतो आणि देताना आपल्याला काय सांगितलेलं आहे देअरफॉर LM इज इक्वल्स टू 6 दिलेलं आहे MN इज इक्वल्स टू 10 दिलेलं आहे आणि TN इज इक्वल्स टू किती दिलेलं आहे आपल्याला 8 दिलेलं आहे. म्हणून देअरफॉर बाय अँगल बायसेक्टर थेरम अँगल बायसेक्ट थेरम काय सांगतो बायसेक्ट झालेल्या बाजू म्हणजेच कुठल्या LT अपॉन TN LT अपॉन TN इज इक्वल्स टू काय असणार आहे आपलं LM अपॉन MN LM अपॉन MN असणार आहे. ठीक आहे आणि आपल्याला फाइंड काय करायचंय तर LT फाइंड करायचंय. म्हणजेच बघा इथे येताना काय येणार आहे LT ऍज इट इज तसेच राहतील इथं अपॉन मध्ये काय येणार आहे TN किती दिलेलं आहे आपल्याला 8 दिलेलं आहे LM किती दिलेलं आहे आपल्याला 6 दिलेलं आहे आणि MN किती दिलेलं आहे तर 10 दिलेलं आहे. आता परत एकदा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायला लागेल इथं जे 8 होतं ते डिवाइड मध्ये होतं तिकडे आल्यानंतर मल्टिप्लाइडला जाईल देअरफॉर LT इज इक्वल्स टू काय असणार आहे बघा 6 × 8 अपॉन 10 असणार आहे. आता यामध्ये 8 आणि 10 हे किंवा 6 आणि 10 हे 2 च्या टेबलमध्ये त्यामुळे 2 ने जर डिवाइड केलं तर इथे बघा 2 4 जा आणि इथं आले 2 5 जा. आता 6 4 जा 24 येतात अपॉन 5 येतात आणि ह्या 5 ने डिवाइड केलं तर पॉईंट मध्ये आन्सर येईल. म्हणजेच बघा 5 4 जा किती होतात तर 20 होतात 4 राहिले पॉईंट दिला 40 झाले आणि 5 8 जा 40 म्हणजेच LT इज इक्वल्स टू किती असणार आहे आपलं तर 4.8 असणार आहे. 9th वन क्वेश्चन बघतोय आपण आणि 9th वन क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं बघा इन अ ट्रायंगल ABC म्हणजेच कुठला ट्रायंगल ABC. ठीक आहे. सेगमेंट BD बायसेक्ट अँगल ABC म्हणजे B ला BD ने काय केलेलं आहे बायसेक्ट केलेलं आहे अँगल B ला. इफ AB इज इक्वल्स टू x दिलेलं आहे BC इज इक्वल्स टू x प्लस 5 दिलेलं आहे AD इज इक्वल्स टू x मायनस 2 दिलेलं आहे आणि DC इज इक्वल्स टू x प्लस 2 दिलेलं आहे. देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x आपल्याला काढायच्या आहेत. म्हणजे फर्स्ट आपण काय करतो गिव्हन राईट करतो देअरफॉर गिव्हन मध्ये काय सांगितलेलं आपल्याला इन अ ट्रायंगल ABC. ठीक आहे. BD बायसेक्ट काय करती तर अँगल B करते द अँगल B केलेलं आहे. ठीक आहे. आता इथं बघा सगळ्या बाजू दिलेल्या आहेत तुम्हाला आणि x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे म्हणजेच इथं काय करायला लागेल आपल्याला तर अँगल बायसेक्ट थेरम यूज करायला लागेल. म्हणजेच इथे यूज करणार आहे देअरफॉर बाय अँगल बायसेक्ट थेरम. आता अँगल बायसेक्ट थेरम काय करतो तर बायसेक्ट झालेल्या बाजू त्या प्रपोर्शन मध्ये असतात म्हणजेच काय येणार AD अपॉन DC इज इक्वल्स टू AB अपॉन BC राहिलेल्या दोन बाजू AB अपॉन BC. आता यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूशन केलं तर AD ची व्हॅल्यू काय होती x मायनस 2 होती म्हणून इथं राईट केली आपण x मायनस 2 अपॉन खाली काय होती x प्लस 2 इज इक्वल्स टू AB किती होता आपला x होता म्हणून x राईट केला आणि BC जो होता तो काय होता आपला तर x प्लस 5 होता. आता इथे बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार आहे आपलं म्हणजेच इथं काय होईल तर x मायनस 2 आणि x प्लस 5 हे ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन येईल इथं आपला x आणि हा x प्लस 2
ठीक आहे. आता ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन केलं तर एक्स नी या होल ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे आपलं. आता इथे बघा ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन केलेलं आहे तर ह्या एक्स नी एकदा ह्या एक्सला आणि एकदा ह्या फायला मल्टिप्लाय केलं म्हणजे तिथे काय होईल बघा, एक्स स्क्वेअर प्लस 5x आले, दोघांचे साईन पॉझिटिव्ह होते त्यामुळे पॉझिटिव्ह आलेले. -2 नी एकदा एक्सला मल्टिप्लाय केलं तर -2x आले आणि या -2 नी एकदा 5 ला मल्टिप्लाय केले तर 5 2 जा 10 आणि एकाचं साईन मायनस आहे त्यामुळे आन्सरला मायनस साईन आलेले आहेत. इज इक्वल टू ह्या एक्स नी आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर x इंटू एक्स स्क्वेअर झाले प्लस एक्स प्लस 2x झालेले, सॉरी x इंटू 2x आलेले. ठीक आहे. आता इथं बघा दोन्ही साईडला पॉझिटिव्ह साईन आहे त्याच्यामुळे ह्या जी टर्म आहे एक्स स्क्वेअरची ती कॅन्सल होणार आहे. नेक्स्ट बघा हा 5x तसाच राहील इथं -2x आणि हा +2 होता तो इकडे आल्यानंतर मायनस झाला आणि हे जे -10 होते ते अपोजिट साईडला गेल्यानंतर +10 झालेले आहेत. आता या ठिकाणी 5 मधून 2 गेले 3 राहिले, 3 मधून 2 गेले 1 राहिले म्हणजे x इज इक्वल्स टू किती आलेलं आहे आन्सर आपलं 10 हे आन्सर आलेलं आहे आणि हेच आन्सर आपल्याला काय करायचं होतं फाइंड करायचं. क्वेश्चन नंबर 10 बघतोय. क्वेश्चन नंबर 10 मध्ये आपल्याला एक ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे म्हणजे फिल इन द ब्लँक्स करायचे आहे आतमध्ये. तर क्वेश्चन काय आहे बघा, इन अ फिगर एक्स इज ॲन एनी पॉइंट इन द इंटिरियर ऑफ अ ट्रायंगल म्हणजे एक्स हा ट्रायंगलच्या आतमधला एक पॉइंट आहे. तर पॉइंट एक्स इज अ जॉईंट टू द वर्टायसेस ऑफ अ ट्रायंगल सेगमेंट पी क्यू पॅरलल टू सेगमेंट डीई म्हणजे सेगमेंट पी क्यू पॅरलल पी क्यू पॅरलल काय आपला डीई दिलेला आहे आणि क्यू आर पॅरलल टू काय दिलेलं आहे बघा, क्यू आर पॅरलल टू ईएफ दिलेलं आहे. द फिल इन द ब्लँक्स टू प्रूव्ह दॅट सेगमेंट पी आर म्हणजे पी आर पॅरलल टू डीएफ हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता इथे बघा प्रूफ मध्ये त्यांनी काय दिलेलं आहे तर इन अ ट्रायंगल एक्स डीई म्हणजेच कुठला ट्रायंगल घेतलेला आहे बघा, एक्स डीई हा ट्रायंगल घेतला तर यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे पी क्यू पॅरलल टू डीई दिलेलं आहे हे आपल्याला गिव्हन मध्ये दिलेलं आहे म्हणजे क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे म्हणून आपण इथे लिहिणार आहे गिव्हन. आता इथं बघा ट्रायंगल जर घेतला DXE घेतला तर PQ पॅरलल टू DA म्हणजे इथं आपण बीपीटी थेरम यूज करू शकतो म्हणजेच काय होईल बघा XP म्हणजेच बघा XP अपॉन PD म्हणजे इथं लिहिताना आपण काय लिहिणार आहे PD लिहिलं. ठीक आहे. त्याच पद्धतीने काय असणार आहे XQ अपॉन QE X काय XQ अपॉन QE हे कशावरून आहे बीपीटी थेरम वरून आलं. ठीक आहे. त्याच पद्धतीने दुसरा जो ट्रायंगल दिला होता म्हणजे जे पॅरलल लाईन दिली होती आपल्याला QR पॅरलल टू EF दिलं होतं त्या पद्धतीने जर घेतलं तर इथे बघा XQ अपॉन QE XQ अपॉन QE इज इक्वल्स टू काय असणार आहे आपलं तर XR अपॉन RF XR अपॉन RF असणार आहे. आता हे जे वरचं होतं ते आपल्याला गिव्हन म्हणजे क्वेश्चन मध्ये दिलं होतं त्यामुळे आपण गिव्हन देणार आहे आणि ट्रायंगल मध्ये एक लाईन पॅरलल आहे थर्ड लाईनला त्यामुळे आपण बीपीटी थेरम यूज केलंय त्यामुळे इथलं जे रिझन असणार आहे ते काय असणार आहे फ्रॉम बीपीटी असणार आहे. आता इथं बघा फर्स्ट सेकंडला आणि सेकंड जर थर्डला इक्वल असेल तर फर्स्ट आणि थर्ड जे असतं ते इक्वल असतात म्हणजेच आपण काय लिहू शकतो बघा इथं तर XP अपॉन PD इज इक्वल्स टू XR अपॉन RF आणि हे जर असेल तर इथं बघा जर तुमचा कॉन्व्हर्स थेरम काय होईल तर रेशो प्रपोर्शन मध्ये आलेले तुमचे XR अपॉन RF इज इक्वल्स टू XP अपॉन PD आलेले म्हणजेच PR पॅरलल टू काय असणार आहे आपलं DF असणार आहे म्हणजेच हा काय आलेला आपला कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी थेरम काय आलं PR पॅरलल टू DE आणि हे आपल्याला काय करायचं होतं प्रूव्ह करायचं होतं. क्वेश्चन नंबर 11 आणि या प्रॅक्टिस सेट मधला शेवटचा क्वेश्चन आपण बघतोय आणि यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा तर आपल्याला इथे क्वेश्चन दिलेलं आहे पण डायग्राम दिलेली नाहीये आणि ती डायग्राम कशी ड्रॉ करायची मी ते तुम्हाला सांगणार आहे. तर इथे बघा इन अ ट्रायंगल ABC म्हणजे फर्स्ट आपल्याला काय दिलेलं आहे तर एक ट्रायंगल दिलेलं आहे ज्याचं नाव आहे AB आणि C. ठीक आहे. तर यामध्ये काय केलेलं आहे बघा रे BD बायसेक्ट ABC म्हणजे B ला अँगल काय होलंय तर BD ने काय केलेलं आहे इथं बायसेक्ट केलेलं आहे. ठीक आहे. अँगल B हा काय झालेला आहे बायसेक्ट झालेला आहे. दुसरी रे CE बायसेक्ट ACB म्हणजेच इथं बघा C अँगल बायसेक्ट झालेला आहे आणि तो कशाने बायसेक्ट केलेला आहे तर CE या सेगमेंटने बायसेक्ट केलेला आहे. तर इथं बघा इफ सेगमेंट AB कॉन्करंट सेगमेंट AC आता AB आणि AB आणि AC हे दोन्ही काय आहेत आपले इक्वल आहेत. ठीक आहे. तर पुढे सांगितलेलं आहे त्यांनी प्रूव्ह दॅट ED म्हणजे आपल्याला काय करायला लागेल हे दोन जॉईन करून घ्यायला लागेल. ठीक आहे. पॅरलल टू BC
पॅरलल टू BC हे आपल्याला दाखवायचं आहे. आता या ठिकाणी बघा फर्स्ट आपण काय घेतलेलं आहे तर गिवन मधनं ट्रायंगल ABC घेतला तर रे BD बायसेक्ट अँगल B केलाय. ठीक आहे, त्यामुळे आपण इथं काय करणार आहे तर अँगल बायसेक्ट थेरम यूज करणार आहे. आणि अँगल बायसेक्ट थेरम काय सांगतो तर इथं बघा बायसेक्ट केलेल्या बाजू म्हणजेच काय असणार आहे CD अपॉन DA. इथं काय येईल बघा CD अपॉन DA इज इक्वल्स टू काय असणार आहे आपली बाजू कुठली आहे बघा CB अपॉन AB. CB अपॉन BA किंवा AB हे काय आलं फर्स्ट आलं. रिझन काय होतं अँगल बायसेक्टर थेरम. ठीक आहे, दुसरा आता बघा तोच ट्रायंगल घेतला आपण ट्रायंगल ABC घेतला पण आता बायसेक्ट केलेला कुठला इथे बघा तर CE बायसेक्ट ACB होता. रे CE बायसेक्ट अँगल ACB म्हणजे C अँगल बायसेक्ट केला. आता C अँगल बायसेक्ट झालेला आहे म्हणजे इथं परत एकदा बायसेक्ट थेरम आपण यूज करू शकतो. म्हणजे बायसेक्ट झालेली जी प्रॉपर्टी आहे ती काय असणार आहे बघा आपली तर BE अपॉन EA इज इक्वल्स टू काय असणार आहे आता तर BC अपॉन AC किंवा CA असणार आहे. ठीक आहे, आणि ह्याला नंबर 2 दिलं. इथं आलं अँगल बायसेक्ट थेरम. ठीक आहे, पण आता इथं बघा आपल्याला गिवन मध्ये काय सांगितलेलं आहे तर सेगमेंट AB कॉन्करंट सेगमेंट AC दिलेलं आहे. म्हणजेच इथं काय येणार आहे AB इज इक्वल्स टू काय आहे तुमचं AC आहे. देअरफॉर सेगमेंट AB कॉन्करंट सेगमेंट AC आहे. म्हणजेच फर्स्ट मध्ये जर आपण काय घेतलं AB च्या ऐवजी AC राईट केलं तर इथं काय होईल आपलं तर CD अपॉन DA इज इक्वल्स टू CB अपॉन किंवा BC पण लिहू शकतो आपण BC अपॉन काय दिलं AC आहे. नंबर 3 दिलं. आता फ्रॉम थर्ड आणि सेकंड अँड थर्ड घेतलं फ्रॉम 2 अँड 3. तर आता 2 अँड 3 जर घेतलं तर इथे बघा फर्स्ट सेकंडला आणि सेकंड थर्डला इक्वल असेल तर ह्या दोन्ही पण काय असणार आहेत एकमेकांना इक्वल असणार आहेत. म्हणजेच इथं काय होईल आपलं BE अपॉन EA इज इक्वल्स टू CD अपॉन काय असणार आहे DA असणार आहे. आता इथे बघा BE कुठे आहे बघा BE अपॉन EA इज इक्वल्स टू CD अपॉन DA दिलेले बरोबर. म्हणजेच हा आपला काय झालेला आहे तर ह्याच्यानुसार आपण काय लिहू शकतो तर DE पॅरलल टू BC लिहिलं. रिझन काय येणार आहे याला बाय कॉन्व्हर्स थेरम ऑफ BPT हेन्स द प्रूफ. या ठिकाणी आपले क्वेश्चन सगळे संपलेले आहेत. व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करत राहा. थँक्यू.